कसे आहात तुम्ही सगळेजण? आपले युट्यूबचा चॅनल तर तुम्हाला माहितीच असेल, रोहित फिटनेस म्हणून. तर तुम्ही प्रत्येक एक ना एक ब्लॉग बघा. आज बाग सिरीज लेग वर्कआउटचा पहिला दिवस आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये खूप काही महत्त्वाचे वर्कआउट माहिती होणार आहेत आणि खूप सारी माहिती भेटणार आहे. तर तुम्ही नक्की बघा रोहित फिटनेसचा ब्लॉग. तर भावांनो, मी आज आलेलो आहे तुकाराम महाराजांच्या जन्मभूमीमध्ये, देवमध्ये. आज आपला वर्कआउट असा असणार आहे की डेलीचा वर्कआउट काय करायचा. वर्कआउट करायच्या आधी आपल्याला प्री वर्कआउट लागतं. तर एखादी केळी खाऊ. दुपारचा वर्कआउट आहे आज खास. गरम वातावरण. आता वर्कआउट मस्त होणार आहे. लोकेशन बघा. फ्लेक्स मा तर मित्रांनो, आपण चांगले वर्कआउट म्हणजे रोज करतो. सपाटे, जोर, बैठकी. त्याच्यामध्ये कसं असते, एक टेक्निक असते आणि रोज काय करायचं असतो ते तुम्हाला मी सांगतो. पहिल्यांदा काय घ्यायचं आणि काय घेतल्यावर काय घेतो हे महत्त्वाचं असते. तर आपण बघूया. पहिल्यांदा स्टार्टिंगला आपण वॉर्मअप करूया. वॉर्मअप झाल्यानंतर तुम्हाला सांगतो काय काय करायचं ते. आजचा मुद्दा असा आहे की वर्कआउट दुपारी करण्याचा, की एक जण भाऊ मला म्हणला होता की दादा एकट्याने केलं तर होईन का. तर आज तेच गोष्ट आहे आपली की एकट्यानेच केलं तर होते. कारण एकटाच आलो ब्लॉग काढायला आज. आणि वर्कआउट पण पहिल्यापासून एकटाच करतोय. पार्टनर वगैरे हे ते, मला ह्याची साथ नाही त्याची साथ नाही असं काही नसतं भावांनो. एकट्याला संघर्ष करावा लागतो आणि जग ज्ञान दिलं असतं. संघर्ष तर आपल्याला एकट्यालाच करायचा आहे आणि यश आपल्याला एकट्यालाच मिळतं. यशाचा कोण भागीदार नसतं. ह्याला मोठं केलं त्याला मोठं केलं असं म्हणून दाखवतात. पण करा संघर्ष तर एकट्यालाच करावा लागतो. अहोरात्र कष्ट आणि मेहनत करत राहावा. एकट्याने केलं तरच होतंय. आणि वर्कआउट करण्याच्या आधी आपल्याला वॉर्मअप करावं लागतं मित्रांनो. वॉर्मअप खूप महत्वाचं आहे. इंजुरी होती पोरांना. इंजुरी पासून वाचण्यासाठी वॉर्मअप करावं लागतं. कारण मसल टाईट झालेला असतो. झोपेतून उठलेला असतो सकाळी सकाळी. आपण कधी कुठेही गेले तरी वॉर्मअप करून स्टार्ट करायचं वर्कआउट. त्याला आपण पीटी बोलतो. अंग मोकळं करावं लागतं. सगळ्या नसा बिसा टाईट झालेल्या आणि मगच वर्कआउट सुरू करायचा. कायचा मुद्दा आज एकच आहे की वर्कआउटचे किती प्रकार आहेत, रोज कोणता कोणता वर्कआउट केला पाहिजे. तर वर्कआउटचे 10 भाग आहेत. त्याच्यामध्ये भाग सगळ्याचे, ट्रायसेप आला, बायसेप आला, चेस्ट आली, शोल्डर आला. तर वेगवेगळे वर्कआउट, वेगवेगळे व्हेरिएशन असतात त्याचे. तर आज आपला लेगचा वर्कआउट आहे. म्हणजे भाग पहिला आपण लेग पासून सुरुवात करणार आहे. तर लेगचे किती टाईपचे सेट आहेत, किती काय आहे ते तुम्हाला आज दाखवतो मी. तर सगळ्यांचे म्हणणं बी होतं माझ्याकडं की दादा आम्हाला लेग तुमच्या लय आवडतात, लेग लय तगडे आहेत तुमच्या. तर त्याचा वर्कआउट नियमितचा हप्त्यातून 2-3 वेळेचा काय आहे ते आज ह्या भागामध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी. तर मित्रांनो, लेग मारायच्या आधी काही 2-3 ट्रेसिंग आहेत ते तुम्हाला दाखवतो. ते महत्वाचे आहेत. पहिल्यांदा असे हात ठेवून ट्रेस करायची लेगला.
हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो, इंजुरी पासून वाचण्यासाठी हे डेली ट्रेचिंग केले पाहिजे लेग मारताना. आपलं चालू होत होते 200 नाहीतर 300 बैठकी. ज्याला जेवढं मारता येते तेवढं मारा, असं काही नाही की 200-300 मारल्याच पाहिजे. तर बैठकी मारल्यानंतर लेग कशा तगड्या दिसायला लागले बघा. तर दुसरा भाग आपला लंजेस. हे असं घ्यायचंय, पाय बाहेर गेला पाहिजे, परत दुसऱ्या पायाने पण. परत त्याच्या पुढचा भाग आहे फ्रंटला स्क्वॉट मारायची अशी. आणि पुढचा चौथा सुमो. आणि त्याच्या पुढचा जागेवरती 5 स्क्वॉट मारायचे, परत असं चलत लंजेस मारायचे, परत 5 स्क्वॉट मारायचे, परत आणि लंजेस मारायचे. असं 100 नाही तर 150 मारले पाहिजे पूर्ण. आणि सगळ्यात तगड्यावाले लेग बनवायचे म्हणलं का, तर हे आपली बैठक आहे दुसरीवाली. पहिले स्क्वॉट घ्यायचं, परत जंप मारायची, स्क्वॉट घ्यायचं, जंप मारायची. आणि लास्टला आपले आहेत ते सपाट्या. तर सपाटे मारल्याने पायाची पावर वाढते आणि अप्पर बॉडीची बी वाढते. तर हे डेलीचे वर्कआउट करत जावा मित्रांनो. हप्त्यातून 2 नाहीतर 3 वेळेस असा लेगला त्रास दिलाच पाहिजे, तेव्हा लेग बनतात. तर सगळ्यांच्या पायामध्ये पावर नसते, रनिंगला पावर येत नाही दादा. तर मेन मित्रांनो म्हणजे लेगच मजबूत नाही तुमच्या, तर लेगला पावर कशी यायची, रनिंगला पावर कशी यायची. तर पावर येण्यासाठी आम्ही लेगचाच वर्कआउट आहे मेन म्हणजे. तर कसा घ्यायचा ते तुम्हाला ह्यात बी दाखवतो आता. याचे बी काय 4 ते 5 राऊंड करायचे. त्याच्याने बी तुमच्या लेग मध्ये खूप फरक पडेल, पायामध्ये पावर वाढेल, स्टॅमिना वाढेल, रनिंगला एनर्जी येईल. हे सारं केलं की लेग तर मजबूतच होणार आहेत, पण तुझी रनिंग पण वाढणार आहे. तर लेग मध्ये 3-4 मसल आहेत. हा फ्रंट स्क्वॉट आहे, हा आउटर आहे, हा काप्स आहे, हा हॅमस्ट्रिंग आहे, हा ग्लूट्स आहे. हे सगळे मसल बनले ना तुमची लेग तगडी दिसते. आणि त्याच्यासाठी हे 5-6 व्हेरिएशन सांगितले मी. वेगवेगळे व्हेरिएशन आहेत, त्याच्यावरती वेगवेगळा ताण पडतोय. तर तुम्ही हे रोजचे केलेच पाहिजे. 5-6 व्हेरिएशन सांगितले तुम्हाला. तर मित्रांनो आपला हा भाग इथं संपतोय असं म्हणतो, संपणार तर नाहीच भाग, कारण भाग हा पहिला होता वर्कआउटचा लेगच्या. तर काही चुका वगैरे होत असतील माझ्याकडून, कारण मी पण माणूसच आहे. आणि ते तुम्ही चुका पोटात घालून घ्या, छोटा नाहीतर मोठा भाऊ समजून तुम्ही. तर तुम्हाला एवढं काही शिकवणार आहे मी पुढे पुढे जाऊन, की खूप काही शिकवणार आहे. माझ्यात जेवढं मी प्रयत्न 100% देतोय सगळे याच्यामध्ये, तर तुम्ही पण असंच प्रतिसाद द्या मला. आणि अजून खूप काही तगडे वर्कआउट आहेत ते तुम्हाला मी सांगेल. आणि असंच प्रेम राहू द्या, असंच आपुलकी राहू द्या. इथंच मी संपवतो. जय श्रीराम.